स्वागत आहे आणि बातमीपत्राची सुरुवात अतिशय महत्त्वाच्या घडामोडींना मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे कारण मुंबईत पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला होण्याची भीती वर्तवली जाते। सविस्तर बातमी पाहूयात। तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहल पॅलेस हॉटेलला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आली आहे। अनोळखी ईमेलवरून विमानतळ पोलीस ठाण्याला धमकीचा मेल आलेला आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहल पॅलेस हॉटेल पाईप बॉम्बनं उडवून देण्याची ही धमकी आहे। संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी झालेला दहशतवादी जो होता अफजल गुरु आणि सॅवक्कू शंकर यांना अन्यायकारकरित्या फाशी देण्यात आली असा मेलमध्ये दावा करण्यात आलेला आहे आणि त्याच संदर्भात आता ही धमकी देण्यात आली आहे। धमकी येताच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत। धमकीचा मेल पाठवणाऱ्या विरोधात आता गुन्हा दाखल झालाय। तर भारतानं पाकिस्तानच्या 600 पेक्षाही जास्त ड्रोन्स उडवून दिलेत। भारताच्या संरक्षण ताकदीचा पाकिस्तानला यामुळे चांगलाच अनुभव आलाय। पाकिस्तानकडून सातत्यानं होणारा ड्रोनचा मारा भारतानं परतवून लावला। भारताच्या मिलिटरी ठिकाणांवरती आणि नागरिक क्षेत्रांवरती ड्रोनद्वारे हल्ल्यांची योजना राबवली गेली आणि या सर्व हल्ल्यांना उत्तर म्हणूनच भारतीय सैन्यानं जोरदार प्रतिकार केलाय। एकाच वेळी 600 पेक्षा अधिक ड्रोन्सना उडवून दिलंय। आणि यानंतर बातमी आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या संदर्भात। भारताच्या ऑपरेशन सिंदूर नेमकं हे कशा प्रकारे यशस्वी झालं याची कबुली आता स्वतः पाकिस्तानातून देण्यात आली आहे। पाकिस्तानात हल्ला झालाच नाही असे दावे पाकिस्तानातून करण्यात आले होते, मात्र आता पाकिस्तानचा नूर खान एअरबेस भारतानं कसा उद्ध्वस्त केला याची कबुली खुद्द पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भर कार्यक्रमात दिली आहे। पाहूयात। 2:30 बजे सिपह सलार जनरल सईद आसिम मुनीर ने मुझे सिक्योर फ़ोन पे मुझे बताया कि वज़ीर-ए-आज़म साहब, हिंदुस्तान ने अपने बैलिस्टिक मिसाइल्स अभी लॉन्च किए हैं। एक नूर खान एयरपोर्ट पे गिरा है और कुछ और दूसरे इलाकों में गिरे हैं। आणि एक मोठी बातमी पाहतोय आपण। नागपूरची महिला कारगिल मधील शेवटच्या गावातून बेपत्ता झालेली आहे। एलओसी कारगिल इथून सुनीता जामगडे बेपत्ता झाल्या असल्याचं कळतंय, तर त्यांचा मुलगा कारगिल इथे सध्या आहे। कुटुंबियांकडे या संदर्भात चौकशी केली असता कुटुंबीय आज किंवा उद्या मुलाला घेण्यासाठी जाणार आहेत। नीता जामगडे या कोर्टाच्या कामाच्या निमित्तानं घरून पंजाबमध्ये गेल्या होत्या, मात्र त्या बेपत्ता झाल्या आहेत। आम्हाला माहिती प्राप्त झाल्यानुसार दिनांक 4 मे रोजी संत कबीरनगर येथील महिला नामे सुनीता भोलेश्वर जामगडे वय 42 वर्ष या कोर्टाच्या कामकाजानिमित्त 4 मेला घरून पंजाबसाठी निघाल्या होत्या। स्वतःसोबत मुलाला पण घेऊन गेलेले आहेत त्या 12 वर्षाच्या। प्राप्त माहितीनुसार त्या कुठेतरी तिथून मिसिंग झालेल्या आहेत आणि त्यांचा मुलगा CWCCL LOC कारगिल या ठिकाणी आहे। त्यांच्या घरी जाऊन मी चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की आम्ही त्या मुलाला घ्यायला आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी ते जाणार आहेत। सदर महिलेचं जे व्यवसाय होता ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करायचे। तशीच तर एकंदरीतच आपण पाहतोय पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे। नागपूरची एक महिला आहे जी कारगिलमधील शेवटच्या गावातून बेपत्ता झालेली आहे आणि तिचा शोध आता सुरू आहे। तर थेट पुण्यातून बातमी आहे। बातमी इतकी मोठी आहे, आयसिसच्या दहशतवाद्यांबाबतची ही बातमी आहे। NIAनं आयसिस मॉड्यूल प्रकरणी फरार अब्दुल्ला फयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा लियाकत खान या दहशतवाद्यांना अटक केली आहे। मुंबई एअरपोर्टवरून त्यांना अटक करण्यात आली आहे। 2023 मध्ये पुण्याच्या कोंढवा भागात IED बनवून त्यांनी चाचणी केली होती आणि त्याच प्रकरणी ही अटक झाली आहे। इंडोनेशियाच्या जकार्तावरून ते मुंबईत दाखल झाले आणि त्याच वेळी त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। या दोघांवरती प्रत्येकी 3 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। तर बातम्यांचा सविस्तर आढावा आपण घेतला, मात्र यानंतर आता घडामोडी आपण वेगवान स्वरूपात पाहणार आहोत। वळतोय वॉर 20 कडे।
ऑपरेशन सिंदूरवेळी इस्रोची मोठी मदत भारतीय लष्कराला झाली। एअर स्ट्राईक वेळी इस्रोचे सॅटेलाइट सैन्याला मदत करत होते। सीमेपलीकडून हवेत येणाऱ्या शस्त्रांची योग्य दिशाही दाखवत होते। इस्रोचे 50 सॅटेलाइट कार्यरत आहेत, तर हे सर्व सॅटेलाइट केवळ भारतीयांच्या मदतीसाठीच होते असं इस्रोचं म्हणणं आहे। भारत सरकार आता डिप्लोमॅटिक पद्धतीने पाकिस्तानवरती जागतिक पातळीवरती दबाव वाढवण्याच्या तयारीत आहे। पाकिस्तान कसा दहशतवाद्यांचा पोशिंदा आहे हे ठसवण्यासाठीच आणि ऑपरेशन सिंधूरची माहिती देण्यासाठी खासदारांची निवड करण्यात आली आहे। जगातील प्रमुख 7 ते 8 देशांमध्ये 20 खासदारांची शिष्टमंडळं पाठवली जाणार आहेत। भारताच्या ऑपरेशन सिंदूर आणि ब्रह्मोस मिसाईल हल्ल्यानंतर पाकिस्तान चांगलाच घाबरलाय। पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात असलेल्या पाकिस्तान सैन्याचं मुख्यालय आता इस्लामाबादमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला गेलाय आणि या निर्णयामुळे पाकिस्तानला तब्बल अरबो रुपये खर्च करावे लागण्याची शक्यता आहे। भारत पाकिस्तानमधील युद्ध आपणच थांबवलंय असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। दोन्ही देशांत अणुयुद्ध होणार होतं, मात्र ते थांबवण्यात यश आलं असं ते म्हणालेत। एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी हा दावा केलाय। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात तीव्र मोहीम सुरू झाली आहे। ज्यांनी कोणी दहशतवाद्यांना मदत केली याचा शोध घेतला जातोय। SIAची टीम हा शोध घेते आहे। आतापर्यंत SIAनं जम्मू आणि काश्मीरमध्ये 6 ठिकाणी छापे टाकलेत। युद्धविरामासाठी भारतानं स्वतः फोन केला असा खोटा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केलाय। ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे अनेक पुरावे भारतीय लष्कराने दिलेत, मात्र अजून सुद्धा पाकिस्तानचा खोटारडेपणा सुरूच आहे। ध्रुव राठी याच्या पाकिस्तान विरोधी वक्तव्यानंतर पाकिस्तानात आता संताप व्यक्त केला जातोय। बॉयकॉट यूट्यूबर ध्रुव राठी आणि यूट्यूब बंदीची मागणी पाकिस्तानी नागरिकांनी केली आहे। ध्रुव राठीनं त्याच्या एका व्हिडिओमध्ये पाकिस्तानला दहशतवादी देश आणि विश्वासार्ह नसलेला देश असं म्हटलंय। पाकिस्तानला भारतासोबत संबंध सुधारायचे असतील तर त्यांना त्यांची विश्वसनीयता सिद्ध करावी लागणार आहे। पाकिस्ताननं काही दहशतवाद्यांचं प्रत्यार्पण करावं असा आग्रह भारत करू शकतो, ज्यामध्ये हाफिज सईद, मसूद अझहर आणि दाऊद इब्राहिमला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी लवकरच केली जाऊ शकते। पाकिस्ताननं बलुचिस्तानच्या 80% भागावरचं नियंत्रण गमावलंय। भीतीमुळे पाकिस्तानी सैन्य राजधानी क्वेटामधून बाहेर पडत नसल्याची माहिती आहे। ऑपरेशन सिंधूरनंतर पाकिस्तानची परिस्थिती बिकट झाली आहे। ऑपरेशन सिंदूरच्या यशात AIनं सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली आहे। युद्धभूमीवरती AIचा वापर करत भारतानं पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना रोखलाय। 6 आणि 7 मेच्या मध्यरात्री झालेल्या लष्करी संघर्षात भारतानं AI आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून पाकच्या हवाई हल्ल्यांना यशस्वीपणे रोखलं। नागपूरमधील 43 वर्षीय सुनीता कारगिलमधून बेपत्ता झाल्या आहेत। तिनं POK बॉर्डर पार केली आणि तिला पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतल्याचा गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणेला संशय आहे। दुसरीकडे सुनीताचं मानसिक संतुलन ठीक नाही असं तिच्या आईनं सांगितलंय। स्थानिक पोलिसांकडून तिच्याबाबत चौकशी केली जाते। काही जुने फोटो वगैरे नाही का? आणि यानंतर बुलेटिनमध्ये आपण राज्यभरातील पावसाची नेमकं काय परिस्थिती आहे त्या संदर्भातल्या घडामोडींचा आढावा घेतोय। तर एकंदरीतच राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच आहे। आज राज्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवली जाते आणि म्हणून येलो अलर्ट दिला गेलाय। विदर्भातील वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार वाऱ्याची आणि पावसाची शक्यता आहे। ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पावसाच्या हजेरीनं तापमानात चढ उतारही सुरूच आहेत। तर नाशिकच्या निफाडमध्ये मुसळधार पावसानं शेतांमध्ये पाणी साचलंय। निफाड तालुक्यातल्या भरवसपाटा, गोळेगाव आणि
गोंदेगाव परिसरात काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. पाणी साचल्यानं शेत अक्षरशः तळ बनलं होतं. हे दृश्य ड्रोनमध्ये टिपली आहेत पंडित मुदगुल यांनी. तर नाशिकच्या निफाडसह चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव या परिसरात काल संध्याकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान केलंय. पाऊस इतका मोठा होता की प्लास्टिक पेपरनं झाकून ठेवलेला कांदा सुद्धा भिजला आणि त्याबरोबर द्राक्ष बागांनाही याचा फटका बसलाय. पाण्यानं जमीन खरडून गेली आहे. द्राक्ष बागेचे अँगलही उखडलेत. सरकारनं तातडीनं मदत करावी अशी मागणी आता नुकसानग्रस्त शेतकरी करतायत. तर जेजुरीतही मुसळधार पाऊस झालाय. जेजुरी परिसरात आज सकाळी दमदार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. तर एक व्हिडिओ सध्या जेजुरीतून चांगलाच व्हायरल होतोय. जेजुरी गडाच्या पायऱ्या ज्या आहेत त्याला धबधब्याचं स्वरूप आल्याचं यातून दिसतंय. तर राज्यभरात सध्या अवकाळीनं धुमाकूळ घातलाय. मात्र सगळ्यांना वेध लागलेत ते मान्सूनचे आणि त्या संदर्भातल्याच टॉप 20 बातम्यांचा आढावा. अकोला जिल्ह्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला होता. मका, ज्वारी आणि केळी या पिकांना मोठा फटका बसला आणि त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. जळगावात अमळनेर शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं थैमान घातलाय. संत सखाराम महाराज यात्रेतील दुकानात पावसानं पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं. कन्हेरे इथे वीज पडून बैलजोडी ठार झाली आहे. शेतातही पाणी साचल्यानं बाजरी, मका या पिकांचंही नुकसान झालंय. यवतमाळमध्ये गेल्या 8 दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातलाय आणि त्यामुळे दारव्हा तालुक्यातील भुलाईमध्ये अक्षय डुकरे या शेतकऱ्याच्या 5 एकर शेतातील भुईमुगाचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे त्यानं नुकसान भरपाईची मागणी केली आहे. बुलढाण्यामधल्या संग्रामपूर तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं आदिवासी बांधवांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. घरावरील संपूर्ण पत्र वादळी वाऱ्यामुळे उडून गेली आहेत. अनेकांचे संसार यामुळे उघड्यावरती आलेत. नंदुरबार शहरात वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्र उडाले. तर संसार उपयोगी साहित्यही पाण्यात खराब झालं. एकूण 25 घरांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. तर माळीवाडा, बांधरहट्टी या परिसरात सगळ्यात जास्त नुकसान झालंय. मुंबईतल्या अवकाळी पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसलाय. मध्य रेल्वेच्या गाड्या 20 ते 25 मिनिटांनी उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेही 10 ते 15 मिनिटं उशिरा धावते. आणि यानंतर राजकीय गोटातून बातमी उद्धव ठाकरेंनी भाजपवरती जो निशाणा साधलाय त्या संदर्भात. दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. भाजप दगाबाज मित्र निघाला असं उद्धव ठाकरे म्हणालेत. आमदार खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भाजपवरती कडाडून टीका केलेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा जेव्हा मुख्यमंत्री पदावरती बसला तेव्हा शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना कसं संपवायचं या सगळ्याची रणनीती भाजपनं आखली असा आरोपही ठाकरेंनी केलेला आहे. बाळासाहेबांनी भाजपला महाराष्ट्रात मोठं केलं, त्यासाठी काही मागितलं नाही, पण हाच भाजप आता शिवसेनेला संपवायला निघालाय असं ठाकरेंचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरेंनी अतिशय गंभीर आरोप केलेत. आणि यानंतर आता एक व्हायरल मेसेज संदर्भात सविस्तर रिपोर्ट पाहूयात. खरं तर तुम्ही बियर प्रेमी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.
लवकरच आता 200 रुपयांची बियर 50 रुपयात मिळणार आहेत. आणि हो, हे आम्ही म्हणत नाहीये, तर तसा मेसेज सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. म्हणूनच साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली आणि मग नेमकं काय सत्य समोर आलं, खरंच बियर स्वस्त होणार आहे का आणि त्यामागची नेमकं काय कारणं असतील पाहूयात. बियर प्रेमींसाठी खुशखबर. 200 ची बियर आता अवघ्या 50 रुपयात मिळणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? बियर म्हटली की अनेक मद्यप्रेमींच्या उत्साहाला उधाण येतं. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बियरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि अनेकदा आपली आवडती थंड बियर आणि ब्रँड मिळणं कठीण होतं. अशातच 200 रुपयांची बियर लवकरच 50 रुपयात मिळणार अशा आशयाचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. सरकार बियरवरील टॅक्स कमी करणार असल्याचा दावा केला जातोय. बियर प्रेमींसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे. मात्र खरंच बियर स्वस्त होणार आहे का? बियर स्वस्तात विकणं सरकारला परवडू शकतं का, असे सवालही या निमित्तानं उपस्थित झाले. व्हायरल मेसेजची आम्ही पडताळणी केली. मात्र त्यापूर्वी या मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया. बियर प्रेमींसाठी खुशखबर. 200 रुपयांची बियर आता 50 रुपयात मिळणार. भारतानं ब्रिटनच्या बियरवरील कर तब्बल 75% कमी केलाय. त्यामुळे बियर आता स्वस्त दरात मिळेल. हा मेसेज व्हायरल होत असल्यामुळं बियर प्रेमींच्या आनंदाला उधाण आलंय. हा मेसेज पाहिल्यानंतर अनेकांनी लगेच चीअर्स करून एकमेकांना शुभेच्छा देण्यासही सुरुवात केली आहे. मात्र व्हायरल होत असलेला मेसेज खरा आहे का? खरंच 200 रुपयांची बियर अवघ्या 50 रुपयात मिळणार आहे का, असे सवालही उपस्थित झाले. साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली. याबद्दल लिकर इंडस्ट्रीतले तज्ज्ञ अधिक माहिती देऊ शकतात. त्यामुळं आम्ही त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली. तेव्हा त्यांनी काय सांगितलं पहा. त्याच्यामध्ये 10 मिलियन केसेस इतकं फक्त इम्पोर्टचं मार्केट आहे आणि ते एकूण बिअरच्या कन्झम्पशनच्या फक्त 3% आहे. आणि त्याच्यात पण हे जे काही 3% आहे त्याच्यामध्ये ब्रिटिश बिअर जी आहे ती फार काही जास्त नाही आहे. त्याच्यामुळं असं काही होईल असं मला अजिबात वाटत नाही बिअरच्या बाबतीमध्ये. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. भारत आणि ब्रिटन यांच्यात 6 मे रोजी एक करार झाला असून या करारानुसार ब्रिटनमधून आयात होणाऱ्या दारूवरील आयात शुल्क 75% कमी करण्यात आलाय. त्यामुळे तुर्तास तरी बियर स्वस्त होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. मात्र भारत ब्रिटन करारामुळं ब्रँडेड व्हिस्की काही प्रमाणात स्वस्त मिळू शकते. त्यामुळं आमच्या पडताळणीत 200 रुपयांची बियर 50 रुपयात मिळेल हा दावा असत्य ठरलाय. आयात शुल्क कमी झाल्यामुळे ब्रँडेड व्हिस्कीच्या दरात थोडीफार कपात होऊ शकते. मात्र ब्रिटनमधून आयात होणाऱ्या दारूवरील टॅक्स लक्षात घेता दारू सरसकट स्वस्त होण्याची शक्यता कमी आहे. रिपोर्ट